नमस्कार, माझं नाव दर्शन आणि वुमन्स डे स्पेशल काही कथा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. त्यातली ही कथा. खळ असा मोठा आवाज झाला. तिच्या शेजारच्या घरावर कोणीतरी पेट्रोल बॉम्ब फोडला होता. घरात फक्त ती, तिची आई आणि तिची 2 लहान मुलं होती. मोठा मुलगा 2 वर्षाचा आणि छोटा फक्त 3 महिन्यांचा. नवरा बस ड्रायव्हर होता. महिनाभर बाहेरच्या ट्रिप करायचा. तो बाहेरगावी ट्रिप घेऊन गेलेला. अशा परिस्थितीमध्ये शहरात ही जीवघेणी दंगल उसळलेली. इतक्यात बाहेरून काळजाचा ठोका चुकवणारी एक आर्त किंकाळी तिच्या कानावर पडली. मन घट्ट करून तिने खिडकीच्या फटीतून डोकावून बघितलं. दंगेखोर आणि सीआरपीएफ मध्ये चकमक झाली होती. एका सीआरपीएफ जवानाच्या डोक्यात कुणीतरी काचेची बाटली फोडली होती. त्याच्या डोक्यावर भली मोठी जखम झाली होती आणि त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. त्याच्यासोबत फक्त त्याचे सहकारी होते. पण दवाखाना लांब होता. इतक्या धामधुमीत फर्स्ट एड किट आणणं सुद्धा अवघड झालेलं. ते सगळेच हतबल होऊन तिथे बसले होते. तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता घरातून फर्स्ट एड किट काढली, तिची पर्स घेतली आणि मुलांना तिच्या आईकडे देऊन तिने हळूच दरवाजा उघडला. अचानक झालेल्या हालचालीमुळे सीआरपीएफचे जवान सुद्धा सावध झाले. ती हळूच बाहेर आली. पांढरी साडी, केसांचा व्यवस्थित अंबाडा घातलेला, गळ्यात पर्स आणि हातात फर्स्ट एड किटचा बॉक्स. ती सावकाश त्या जखमी जवानाच्या जवळ आली आणि त्याच्या जखमेवर उपचार करू लागली. उपचार मिळाल्याने तो जवान सुद्धा थोडा सावरला. तिने पर्समधून पाण्याच्या बाटल्या जवानांना दिल्या. पाणी पिऊन त्यांना थोडी तरतरी आली. ती उठली, तिची पर्स घेतली आणि दवाखान्याच्या दिशेने चालू लागली. तिला जाताना बघत एक जवान म्हणाला, "ती ताई नर्स आहे वाटतं." तो पुढे काही बोलणार इतक्यात तो जखमी जवान म्हणाला, "नर्स नाही, अरे ही ताई साक्षात देवीचं रूप आहे. इतक्या भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा धावून आली. ती साक्षात देवीच असेल ना." ती शांतपणे चालत होती. तिचं काम तिने चोख पार पाडलं होतं. तिच्या साडीला एक पिन लावली होती आणि त्यावर लिहिलेलं होतं, "सेवा परमो धर्म." थँक्यू.